डायरेक्ट सेलिंगमध्ये यश मिळणं म्हणजे लॉटरी, तुक्का, नशीब असं बऱ्याचशा लोकांना वाटतं. मुळात नेटवर्क मार्केटिंग हा एक धंदा आहे, बिझनेस आहे, हेच बऱ्यापैकी लोकांना मान्य नाही. आणि ज्या लोकांना हे मान्य आहे की हा एक बिझनेस आहे, हा एक धंदा आहे, त्यांना हे मान्य नाही की हा माझा धंदा आहे. त्यांना असं वाटतं की हा मी सोडून सगळ्यांचा धंदा आहे. मी सोडून अपलाईन असेल, डाऊनलाईन असेल, कंपनी असेल, सगळ्यांनी काम केलं पाहिजे, प्रोसेस व्यवस्थित केली पाहिजे आणि मला मात्र करोडपती व्हायचे, जे अशक्य आहे. आज आपण खऱ्या गोष्टी बोलणार आहोत, कारण हा व्हिडिओ मी बनवलाय नेटवर्क मार्केटिंगमध्ये इन्व्हॉल्व्ह झालेल्या त्या लीडर लोकांसाठी ज्यांच्याकडे अजूनही कॅपॅसिटी आहे, ज्यांच्याकडे ताकद आहे, त्यांना मोठं बनायचंय, त्यासाठी लागणारे एफर्ट्स टाकायची तयारी आहे, पण त्यांना एक्झॅक्ट नेटवर्क मार्केटिंग कळणं गरजेचं आहे. मग नेटवर्क मार्केटिंग आज जर बघायला गेलो आपण तर इंडियामध्ये 25,000 करोडचं टर्नओव्हर आहे. आउट ऑफ इंडिया तुम्ही बघितलं, US असेल, ऑस्ट्रेलिया असेल, कॅनडा असेल, अगदी थायलंड सारखा छोटा देश, मलेशिया सारखा देश जरी असेल, तर यांच्या उलाढाली ह्या 1 लाख करोड, 2 लाख करोड, 3 लाख, 4 लाख, 5 लाख, 6 लाख करोडची उलाढाल आहे नेटवर्क मार्केटिंगमध्ये. भारताच्या बाबतीत बघायला गेलं तर हे सगळं गणित 25,000 करोडवरच अडकलंय. त्याचं कारण आहे अजून सुद्धा आपल्या धंद्याबद्दल लोकांमध्ये तेवढी क्लॅरिटी नाही. बघायला गेलं तर 25,000 करोड हे छोटे नाही आहेत. 25,000 करोड ही फार मोठी अमाऊंट आहे. बट जी कॅपॅसिटी भारताची आहे, जी कॅपॅसिटी नेटवर्क मार्केटिंगची आहे, जी कॅपॅसिटी तुमची माझी आहे डायरेक्ट सेलिंगमध्ये टर्नओव्हर खेचण्याची, त्या मानानं हा टर्नओव्हर फार कमी आहे. हा सगळा मुद्दा आज काढण्याचा उद्देश हा आहे की येणाऱ्या 3 सिरीज ज्या आहेत त्या नेटवर्क मार्केटिंगशी रिलेटेड येतात, ज्याच्यामध्ये मी तुमच्याशी हे बोलणार आहे की नेटवर्क मार्केटिंगमध्ये मला काय करायचंय, माझा रोल काय असला पाहिजे, माझा फोकस कुठे असला पाहिजे, मला एक्झॅक्टली कशा पद्धतीनं पुढे पुढे सरकायचंय. कारण कोणीतरी येतं आणि सांगते की काय नाही, 2-4 लोक तुम्ही दिलेत की ऑटोमॅटिक करोडपती, तुम्हाला फार काय करायचं नाही, फार शिकला नसेल तरी चालेल. हे जरी खरं असलं तरी या धंद्याचा पाया पक्का होणं गरजेचं आहे. म्हणजे मी मेंटली स्ट्रॉंग असलो पाहिजे, माझा डिसिजन ठाम असला पाहिजे, मला या बिझनेसमध्ये एक्झॅक्टली काय प्रोसेसनं पुढे जायचं हे मला माहीत पाहिजे. त्यासाठी ऑलरेडी आम्ही एक कोर्स डिझाईन केलाय ज्याचं नाव आहे डिग्री इन नेटवर्क मार्केटिंग. जसं डॉक्टर बनायला काही वर्ष द्यावे लागतात, इंजिनियर बनायला काही वर्ष द्यावे लागतात, प्रत्येक फील्डला काही वर्ष तुम्ही शिकण्यासाठी वेळ आणि पैसे द्यावे लागतात आणि त्यानंतर प्रॅक्टिस करावी लागते. याही धंद्यामध्ये निदान 1000 दिवस म्हणजे निदान 3 वर्ष तुम्ही दिली पाहिजे. आणि सरासरी 3 ते 5 वर्षामध्ये जर आपण एकाच ऑर्गनायझेशनला पकडून राहिलो तर शक्यता जास्तीत जास्त आहे की तुम्ही करोडपती बनू शकता. मी शक्यता यासाठी म्हणतोय की नुसते दिवस मोजल्यानं करोडपती होत नाही, तर त्यासाठी लागणारी प्रोसेस तुम्ही त्यातनं जाणं गरजेचं आहे. तर डिग्री इन नेटवर्क मार्केटिंगचे पुढे 3 सिरीज तुम्हाला बघायला मिळतील. तुम्ही YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जरी हा व्हिडिओ तुम्हाला फेसबुकला बघायला मिळाला, व्हॉट्सअप स्टेटसला मिळाला, इन्स्टाला मिळाला, तरी सुद्धा तिथे बायोमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला YouTubeची लिंक मिळेल, ज्याला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून त्याच्यामध्ये तुम्हाला येणारे 3 जे सेशन्स आहेत, ज्यामध्ये फर्स्ट इयर इन नेटवर्क मार्केटिंग, सेकंड इयर इन नेटवर्क मार्केटिंग, थर्ड इयर इन नेटवर्क मार्केटिंग, या गोष्टी क्लिअर होतील. सो लवकरच भेटू आपण नवीन सेशन सोबत, ज्याच्यामध्ये तुम्हाला कळणार आहे फर्स्ट इयर इन नेटवर्क मार्केटिंगमध्ये तुमचा फोकस काय असला पाहिजे, तुमचा रोल काय असला पाहिजे. सो लवकर भेटू. थँक्यू व्हेरी मच.